आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। आंबा घाटात बस दरीत कोसळली। यावर्षी राज्याच्या अपघाताच्या संख्या अधिक प्रमाणावर वाढल्या आहेत। अशातच या संख्यांमध्ये अजून एका अपघाताची भर पडली आहे। एक भीषण अपघात आंबा घाटात आज पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली आहे। हा आंबा घाट महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि रत्नागिरीला या मुख्य शहरांना जोडतो। याच घाटात एका खाजगी बसचा आज दुर्दैवी अपघात झालाय। मध्य प्रदेशचे पासिंग असलेली ही खाजगी बस तब्बल 70 ते 100 फूट खोल दरीत कोसळली। या बसमध्ये असलेले सर्व प्रवासी नेपाळवरून आले होते। ते रत्नागिरीतल्या आंबा बागेमध्ये काम करण्यासाठी जात असल्याची प्राथमिक माहिती देखील समोर आली आहे। मिळालेल्या अधिक माहितीनुसार बसमधील 15 प्रवासी जखमी झाले आहेत आणि सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही। अपघातात तात्काळ संबंधितांना बाहेर काढण्यात यश आले आहे। सर्व जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत। आज भल्या पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। बस चालकाचा ताबा सुटल्याने बस थेट दरीत कोसळली। मात्र दरी खाली जात असताना ही बस एका मोठ्या झाडावर आधी आदळली, त्यामुळे ती पूर्ण खोल दरीत जाण्यापासून वाचली आणि यामुळे मोठी जीवितहानी टळल्याचे स्थानिकांनी सांगितले।